चंद्रपूरची आराध्यदैवत माता महाकालीची महाकाली यात्रा जी आहे ती सुरुवात होणार आहे। त्यासाठी जय्यत तयारी केली जात आहे। प्रशासन पूर्ण कामाला लागलेलं आहे आणि आमदार किशोर जोरगेवार स्वतः या सगळ्या व्यवस्थेची पाहणी करत आहेत। मागील एक वर्षापासून 4-5 वर्षापासून एक चांगली उत्तम व्यवस्था करण्याचा प्रयत्न जोरगेवार यांच्या माध्यमातून होत आहेत। आपल्यासोबत किशोर भाऊ आहेत। किशोर भाऊ, लाखो भाविक या सगळ्या याच्यामध्ये येतात आणि त्यासाठी कशा प्रकारे व्यवस्था तुम्ही करणार आहात? हे फार शेकडो वर्ष जुनं असं मंदिर आहे आणि या ठिकाणी शेकडो वर्षापासूनची यात्रेची परंपरा राहिलेली आहे। केवळ चंद्रपूर विदर्भ नाही, मराठवाडा, उर्वरित महाराष्ट्रातून तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि देशातल्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भाविक येत असतात। आणि जेव्हा एखाद्या शहरावर लाखो लोकांचा यात्रेच्या निमित्तानं जेव्हा येतात तर एक त्यांच्या सुविधांचा एक ताण सुद्धा या शहरावर पडतो। म्हणून आणि मी आणि कमिशनर साहेब आणि बाकी अधिकारी या ठिकाणी पाहणी केली। ज्या व्यवस्था मागच्या वर्षीपर्यंत केल्या त्या व्यवस्था करायच्याच आहेत, त्याच्याला जोडून अधिक काही आपल्याला या ठिकाणी करण्यासारखं जे आहे हेही करण्याचा या ठिकाणी, ज्यामध्ये पाणी असतील, रस्ते असतील, वीज आहे, कायदा सुव्यवस्था, या सगळ्या गोष्टी महानगरपालिकाच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये येते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लॉ अँड ऑर्डर, तो लॉ अँड ऑर्डरच्यासाठी सुद्धा काही पुन्हा पोलीस विभागाला घेऊन या ठिकाणी पाहणी होत आहे। आणि यावर्षीची यात्रा एक सुंदर नियोजनबद्ध अशी यात्रा व्हावं भाविकांना या ठिकाणी, कारण की एकीकडे उन्हाळा खूप असतो आणि उन्हाळ्यामध्ये भाविक येतात तर त्यांना अडचण जाऊ नये ही आमची यामागची भूमिका आहे। या निमित्तानं ही जी नदी आहे आपली झरपट नदी, याचं सुद्धा स्वच्छता आणि खोलीकरणाचं कामही या ठिकाणी आपण बघू शकता। एकंदरच या वर्षीची यात्रा मोठी होईल आणि येणाऱ्या यात्रेंना करूंना ज्या ज्या व्यवस्था पाहिजे ती महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी पुरवण्याचं आमचं काम आहे। आपल्यासोबत आयुक्त आहेत। सर, मोठ्या प्रमाणात भाविक येतात, त्यांच्या गैरसोय होईना म्हणजे प्रशासन काय करतं, तुमची पूर्ण टीम या कामात लागली आहे? या ठिकाणी या वर्षासाठी महाकाली यात्रासाठी जे भाविक येतात त्यांच्या मूलभूत सुविधा व्हायच्या, त्याच्यासाठी आपण पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था केलेले आणि रस्त्याच्या व्यवस्था, वीजच्या व्यवस्था आणि बाकी आपला स्नानघाट असतात ते व्यवस्था पण आपण पूर्ण केलेले। आज रोजी माननीय आमदार, निवडून आलेले नगरसेवक आणि महानगरपालिकेतर्फे सगळा अधिकारी व कर्मचारी या ठिकाणी आपण आढावा घेतलेले आणि प्रशासनातर्फे भाविकांसाठी त्यांचे दर्शन सुसूत्रपणे होण्यासाठी पूर्ण तयारी केलेली आहे। लाखो लोक या यात्रेमध्ये सहभागी होतात, त्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, महानगरपालिका आणि स्वतः आमदार किशोर जोरगेवार या सगळ्या प्रशासन व्यवस्था या कामात लावलेल्या आहेत की ही यात्रा सोयीची आणि सुखरूप व्हावी याकरिता। हैदर शेख, रिजल्ट मराठी।